मिळतील. शिवराज प्रतिष्ठान याचे संघ मालक तुम्ही पाहू शकता गौरख जाधव. आणि त्यानंतर संघर्ष प्रतिष्ठानचे संघ मालक तुम्ही पाहू शकतात हरितोष कुराडे, जे काल आम्हाला स्कोररच्या भूमिकेत सुद्धा लाभले आणि आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा आहेत. ते आयकॉन त्यांचा अनुराग असेल. आणि शिवराज प्रतिष्ठानचा आयकॉन तुम्ही बघू शकता सतीश. चांगला असं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन. आणि अनुराग पिसुरी गावाकडून सातत्याने चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू, सध्या चर्चेत असलेला गोलंदाज तुम्ही पाहतात. संघर्ष या संघामधून खेळत असताना अभिनव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आणि दमदार आयोजन वर्ष तिसरं आहे, पण असं वाटतंय की गेले 10 ते 12 वर्ष हे आयोजन करत असताना संपूर्ण टीम्सला जे 12 संघ आहेत त्यांना टी शर्ट परिधान करण्यात आलेले आहेत. प्रत्येक संघात 12 खेळाडू ऑक्शनच्या पद्धतीने घेण्यात आलेले आहेत. प्रत्येक सामने हे 5-5 षटकांचे झालेले आहेत. एकूण 12 संघ आहेत ते 4-4च्या ग्रुपमध्ये सिलेक्ट करण्यात आले, ए बी आणि सी. तर ए आणि बी ग्रुपमधून 4 संघ क्वालिफाय झाले. त्यातला आजचा तुम्ही पाहू शकता सी ग्रुप दिवस दुसरा 25 आणि 26 जानेवारी रोजी भरवण्यात आलेली ही स्पर्धा सोनारपाड्याच्या असे ऐतिहासिक मैदानावर पंचांचा इशारा होतोय. टाइम सुद्धा सेट करण्यात येईल. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायचे, त्यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवण्यात येईल आणि काल तसं झालेलं आहे सुद्धा. एका संघाला पेनल्टी लागलेली आहे, म्हणून 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. याचं देखील भान राखा फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आमची ऑफिशियल टीम तुम्ही पाहू शकता लाईव्हची श्री इव्हेंट्स भाल गावातून बिलॉंग करणारे आमचे चेतनजी मडवी ऑनर आणि ऑपरेटर सुद्धा आहेत या वाहिनीचे. आणि त्याचप्रमाणे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमचा छोटासा चिरंजीव तुम्ही पाहू शकता जितेश आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा सज्ज झालाय. खूप चांगला कॅमेरा वर्क त्याने केलाय कालच्या दिवसामध्ये आणि आज देखील तो जॉईंट झालाय. आमचे डीजे साऊंड तुम्ही पाहू शकतात एस पी प्रथमेश हे देखील आम्हाला जॉईंट झालेले आहेत आणि संपूर्ण आमचे स्कोरर देखील आम्हाला जॉईंट झालेले आहेत. तर संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, आयोजन, नियोजन, अंपायर्स पासून सर्व आता सज्ज झाले आहेत. टाइम तुम्ही पाहू शकता तर बरोबर काल 9:30 पहिला चेंडू पडला आणि आता 9:16 झालेले आहेत. पहिला चेंडू अंपायरचा इशारा देखील येतो. लेट्स प्ले, गेम इज ऑन, प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. 9:16 पहिला चेंडू पडतोय अभिनव प्रीमियर लीग सीझन 3चा आणि पहिला चेंडू येतोय स्वेर बारा केलाय अवांतरने. संघाचा अकाउंट ओपन झालाय. श्री गणेशा झालाय अवांतर धावेने. अनुराग याच्याकडे प्रचंड वेग आहे, सातत्याने चांगली कामगिरी रबर बॉल क्रिकेटमध्ये राहिली. त्यानंतर आता पिसुले गावाकडून टेनिस बॉल मध्ये सुद्धा तशीच कामगिरी करत असताना गोलंदाज अनुराग टीमचा आयकॉन प्लेयर सुद्धा आहे. संघर्ष 11चा कट करायचा प्रयत्न, प्रचंड वेग होता. यावेळी लाईन बरोबर होती. येते तो डॉट बॉल स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता संकेत, ज्याला प्रचंड अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सातत्याने खुल्या गटातून खेळले. तुफान असेल, त्यानंतर स्वतःचे बरेचसे संघ आहे जेबीसीसी आणि आता सध्या बाबा डॅडी या संघामधून 40+ क्रिकेट खेळत असताना संकेत. अजून एक उसळी घेणारा चेंडू, बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव टाकले. पहिल्या चेंडूवर नियंत्रण नव्हतं, स्वेर मारा केला. त्यानंतर 2 चेंडू अचूक टप्प्यावर टाकत असताना येतोय तो बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या 1 वर स्थिर. अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. शॉर्ट पिच गोलंदाजी वारंवार होते, आखूट टप्प्याची गोलंदाजी होते. त्यांना माहिती आहे संकेत आखूट टप्प्याचे चेंडू खेळण्यामध्ये थोडासा कमी पाहायला मिळतोय आणि त्याच चेंडूचा वापर करत असताना गोलंदाज अनुराग, सध्या चर्चेत असलेलं हे नाव आहे अपकमिंग यंगस्टर मध्ये सातत्याने त्याचं नाव घेतलं जातं. तोच गोलंदाज अनुराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. तेच तर चेंडू होता, फर्स्ट स्लिपला चेंडू गेलाय आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागला पहिला. टीम तुम्ही पाहू शकता शिवराज प्रतिष्ठान.
आणि कराचा एक वाकण्याजोगी अशी गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. आमचे जसराज सोरकदे सर सुद्धा तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. पण सध्या प्रचंड सामने सुरू आहे, त्यामुळे ते आज चिरड इथे अंपायरिंगला जाताना पाहायला मिळतील. प्रचंड भार आहे सध्या एस पी पॅनलवर. संपूर्ण जबाबदारी आहे ती संदीपजी भाने सर सर्वीकडे अंपायर पुरवतात आहे, कारण जी जबाबदारी आहे ती सोपवता जबाबदारी नीट पार करत असताना एस पी पॅनलची संदीपजी भाने सर तुम्ही पाहू शकतात मुख्य पंतांच्या भूमिकेत. फुलटॉस यावेळी फक्त ऑन साइडला ड्रिल केला, चेंडू चाललाय जमिनीलगत घरंगळत येतोय. अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला दुसऱ्या दिवसातील पहिला चौकार, सुपर 4. संतोष यांच्या बॅटमधून पहिला चौकार. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, येतोय तो डॉट बॉल. आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकतात, बिन बाद 1 बाद 5. नंतर काय गोलंदाजी केली मी तरी म्हणे. एकच चेंडू खराब पडला अनुरागच्या माध्यमातून, त्याच्यावर चौकार आला. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूसाठी सज्ज फलंदाज हितेश. मोठा प्रहार करायचा होता, चांगला चेंडू, वेग होता प्रचंड आणि येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली या षटकाची मी तरी म्हणेन. गोलंदाज शुभम, भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जो अनुभव आहे तो आता त्याला सिद्ध करावा लागेल या स्पर्धेमध्ये. बॅटची कडा घेतली आणि फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गेलाय आणि चांगला झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने. फलंदाज होतोय फेल आणि पकडलाय सुरेख झेल. निलेश नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकता. आता इनॅट 4 मध्ये तुम्ही त्यांना पाहू शकतात. इनॅट 3 मध्ये तुम्ही पाहिलं संतोषला. इनॅट 3 चा फलंदाज असतो, सक्षम फलंदाज असतो. राहुल द्रविड या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिलेत. विराट कोहलीला पाहिलेत, रिकी पॉन्टिंगला पाहिलेत, जॅक कॅलिसला पाहिलेत, कुमार संगकाराला पाहिलेत. अजून एक वेगवान चेंडू, प्रचंड वेग शुभमच्या गोलंदाजीमध्ये आणि यष्टीरक्षक देखील तेवढीच चांगली कामगिरी करत असताना
चांगली गोलंदाजी. सकाळचा सत्र आहे आणि काल देखील तसं झालं. सकाळचं सत्र होतं, धावा फार कमी पाहायला मिळाल्या. जसं जसं दुपारचं सत्र सुरू होतं, वाऱ्याचा वेग चालू होतो, खेळपट्टी टणक होते आणि धावा येताना पाहायला मिळतात आपल्याला. अजून एक कट करण्याचा प्रयत्न, उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलंय वाईट करून. अवांतर धावसंख्येने 1 ने भर पडेल आणि धावसंख्या झाली ती आता 6 या आकड्यावर. जे ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता संदीपजी भाने सर. योग्य डिसिजन आहे. काल दिवसभरात सर्वच्या सर्व योग्य डिसिजन पाहायला मिळाले. टीव्ही अंपायर्स कडून सुद्धा आम्हाला चांगले डिसिजन पाहायला मिळाले. अजून एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. 1 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 7 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या षटकामध्ये. चार चेंडू आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे. धाव फलकावर तुम्ही पाहू शकता 7. चांगली गोलंदाजी P2चा षटक आहे आणि संतोष आले आता बॅटिंगला. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलात. चांगली बॅटिंग केली. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस केला. हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू मी पाहिलात येतोय तो डॉट बॉल. पूर्णपणे चांगली कामगिरी आहे संघर्ष 11ची. मी तरी म्हणेन अजूनपर्यंत एकही मोठा फटका खेचून दिलेला नाहीये. एक चौकार वगळता पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी केली ती दोन्ही गोलंदाजांनी. खोलवर पद्धतीने टाकलाय चेंडू. यावेळी ट्रॅव्हल केलं लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग चेस आहे आणि चांगला प्रयत्न. पायाने चेंडू अडवला पण चेंडू स्टॉप होत नाहीये आणि गेलाय. संतोष याच्या बॅट मधून येतोय या सामन्यातील दुसरा चौकार. आई एकविरा देवी आपल्या सर्व जागरिक कोळी बांधवांचा एक श्रद्धास्थान आहे कारल्या येथे निवासस्थानी. आणि तुम्ही बघितलं की देवीचा मान सन्मान दरवर्षी होतो आणि दरवर्षी आई एकविरा देवीचा जत्रा उत्सव होतो, पालखी उत्सव होतो आणि प्रचंड भाविक आणि नुकतीच तुम्ही मागच्या महिन्यात पाहिलं की तिसगावची सर्वात मोठी मानाची पालखी सुद्धा आपण पाहिलीत की 5,000 पेक्षा जास्त पदयात्री या पालखीमध्ये समाविष्ट होते. तिसगावमध्ये ही मोठ्या थाटामाटात या पालखीचा सोहळा निघाला आणि 2 षटकं संपन्न झाली आहेत. 2 षटकामध्ये तुम्ही पाहिलं की धाव फलकावर 11, 2 गडी बाद झालेले आहेत. चांगली कामगिरी संघर्ष 11 नाणेफेकी जिंकल्यानंतर जो विश्वास कर्णधाराने दाखवला गोलंदाजावर आणि ते गोलंदाज कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत असताना चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अनुरागच्या हातात चेंडू दिलाय कर्णधाराने, कारण माहिती आहे मोठा खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, सध्या चर्चेत असलेलं हे नाव सुद्धा आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत असताना अनुराग. स्ट्रायकिंग एंडला निलेश, लेफ्ट हँड बॅटर. ते स्तरार चेंडू टाकला, वेगवान होता पण डावी यष्टी सोडून गेलाय. पंचांनी लगेच इशारा केला की इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडत असताना स्कोर कार्डवर धावा तुम्ही पाहू शकतात 12 चेंडू 12 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 6चा रन रेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक वेगवान चेंडू होता पण त्याला प्रतिउत्तर दिलंय. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप जात होता पण काय बॅकअप दिलंय क्षेत्ररक्षकाने. अक्षरशः संघासाठी 2 धावा वाचवल्यात. जणू काय असं वाटत होतं की चेंडू सीमारेषा पार जातोय, कारण टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे उसळी घेणारच, पण काय बॅकअप पाहायला मिळाला. अक्षरशः स्वतःला झोकून दिला शेवटच्या क्षणापर्यंत. चेंडू एक हाताने पकडला आणि तेवढीच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. मिल्टीन त्या 2 धावा, 2 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 14 या आकड्यावर. चांगली फिल्डिंग. 3 आलेत तर 15 धावा झाल्यात. माफ करा, 3 धावा आल्यात. संघासाठी 1 धाव वाचवले मी तरी म्हणेन. चांगली रन इन द बिटवीन द विकेट 2 बॅटर्सच्या माध्यमातून संतोष आणि निलेश. जेव्हा तुम्ही अशी फिल्डिंग करता तर संघामध्ये तुमचं स्थान निश्चितच असतं, कारण तुम्ही बॅटिंग करू नका, बॉलिंग करू नका, पण एक वेळ क्षेत्ररक्षण नक्कीच करा. क्षेत्ररक्षणासाठी तुमची जागा 100% टीम मध्ये असते.
अजून एक वेगवान चेंडू, त्याला स्मॅश केलाय, गली रिझन मध्ये चेंडू चाललाय, एक धाव मिळेल. एक रे स्कोर कार्ड पुढे जात असताना 16 या आकड्यावर. 16 धावा. नेक्स्ट बॉल, निलेश स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस आहे, ड्रिल करायचा प्रयत्न होता. विकेट किपरला चेंडू गॅदर करताना रनआउटची संधी आहे इथे आणि फलंदाज होतोय तो रनआउटच्या स्वरूपात बाद. पाटोळे आयकॉन खेळाडू आहेत का? सतीश पाटोळे न्यू फलंदाज आयकॉन खेळाडू तुम्ही पाहू शकतात. इन ॲट 5 मध्ये गोरख जाधव हे संघाचे टीम ऑनर्स आहेत. चांगला फटका होता, स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर करता आला नाहीये. याच दरम्यान मिळते ती एक धाव. सतीश पाटोळे ज्यांना आयकॉन म्हणून सिलेक्ट केले, आता तेच तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. टीम शिवराज प्रतिष्ठानचे संघ मालक टीम ऑनर्स तुम्ही पाहू शकतात. गोरख जाधव ज्यांनी बांधलेला हा संघ. सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, एक धाव कंप्लीट होईल. एकेरी दुहेरीने धावफलक हलका ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही बॅटर्स. तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली आहे ती आता धावफलकावर 18. 18 धावा धावफलकावर लागल्या. थोडासा माफक धावगती तुम्हाला पाहायला मिळते आणि कालच्या सामन्यात त्याने देखील हीच सुरुवात पाहिली. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार केलाय, फ्लम्बिंग होतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. आणि या सामन्यातील तिसरा चौकार लगावत असताना संतोषच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. प्रतिकार करतोय त्याच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण 3 चौकार पाहिलेत. संघर्ष करावा लागेल कारण समोर संघ देखील संघर्ष आहे. त्यामुळे शिवराज प्रतिष्ठान या संघाचं मधून एकमेव संघर्ष करताना पाहायला मिळतोय तो फलंदाज संतोष. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत की 3 चौकार. एक चौकार तुम्ही पाहिलात की बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक चौकार तुम्ही पाहिला की ऑन साइडच्या दिशेने, तिसरा चौकार पाहिला तो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, त्याचा फायदा मिळाला टीम शिवराज प्रतिष्ठानला. चौथं षटक घेऊन आले. पहिल्या चेंडूवर सन्मान दिलाय सतीशने. गोलंदाज अविनाश तुम्ही पाहू शकतात गोलंदाजाच्या मार्कवर. सॉफ्ट हँडने खेळलेला हा चेंडू. खुश रहो खुश रहो असाच काहीचा हा फटका होता. पण सतीश यांनी तुम्हाला आयकॉन म्हणून सिलेक्ट केलंय. शेवटचे 12 चेंडू स्लॉग ओव्हर आहेत, मोठे फटके मारावे लागतील. शॉर्ट पिच चेंडू उसळी जास्त घेतले. पंच आमच्या जवळ वळतात ते सांगतात की हा वाईड आणि स्क्वेअर लेगचा पंचाने इशारा सुद्धा केलाय की 1 बाउन्सचा कॉल देण्यात आलेला. तर वाईड बॉल. फटका फसलाय. मी तरी म्हणेन शॉर्ट्स कव्हरच्या क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्यांना चेंडू नीटचा समजला नाही आणि याचाच फायदा घेतलाय फलंदाज संतोषने. 2 धावा धावून काढल्यात आणि स्कोर कार्ड पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता 26 या आकड्यावर या षटकातील 2 चेंडू झालेले. संतोष यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये असलेली ताकद आहे, नजाकत आहे. फटका कधी तो सीमारेषेच्या बाहेर मारू शकतो.
आणि त्याच अनुषंगाने पुढचे match. अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. तर याच दरम्यान मी दोन संघांना आमंत्रित करतोय. पुढचे दोन संघ असतील ते विघ्नहर्ता वर्सेस संतोष 11. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे 5 षटका संपन्न व्हायच्या आत आमच्या कॉम बॉक्स मध्ये येऊन आपली उपस्थिती दाखवा. लगेच टॉक्स बॉक्स मध्ये तुमची नाणेफेकी केली जाईल. मोठा फटका समोरच्या दिशेने घेतलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना आमच्या साइड स्क्रीनवर जितेशला भेटायला गेलेला हा येतोय सुपर षटकार. च्या माध्यमातून षटकाराने धावसंख्या वाढत असताना कट करायचा प्रयत्न आहे. चांगला कमबॅक पलटवार पाहायला मिळाला. येतोय तो डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे आता 33 या आकड्यावर. सतीश यांच्या बॅटमधून आलेला उपयुक्त षटकार मच निडेड षटकार होता. षटकाराची गरज आहे. सतीशांना माहिती आहे मी आयकॉन आहे. माझ्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आणि यष्टी रक्षण खूप चांगलं डायरेक्ट हिट करायचा प्रयत्नामध्ये यशस्वी झालंय आणि बॅटर बाद होतोय चौथा टीम शिवराज प्रतिष्ठानचा. तर हा शेवटचा षटक आहे. निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचा षटक आहे. नितीन काळन एक विस्फोटक फलंदाज. निलेश काळन एक विस्फोटक फलंदाज तुम्ही पाहू शकतात. आक्रमक फलंदाज आजदे गावाचा. एवढंच आता तगडा आव्हान आहे. निलेश कालन आजदे गावातून नेहमी सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे. नाणेफेकी करायची आम्हाला. फुलटॉस आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. लॉंगॉनचा खेळाडू पुढे धावलाय कॅच साठी आणि पकडला एक अप्रतिम झेल आणि बाद होतोय फलंदाज निलेश कालन.
स्वप्नील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय असं वाटतंय की पॉवर प्लेचा षटक टाकतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आलेत का? अरे हट्ट. आणि याच दरम्यान येतोय एक अजून एक चांगला चेंडू. स्ट्राईक रोटेट करतील संतोष आपल्या खात्यामध्ये. अजून एक विकेटचं पतन होत असताना टीम शिवराज प्रतिष्ठान. संतोष ट्रॅकिंग एंडला फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल होईल असं चित्र दिसतंय. चेंडू बराच वेळ हवेत आणि गेलाय आजच्या दिवसातील पहिला षटकार अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला. वन 41 धावा. तर तुम्ही पाहू शकता आता संतोष एक हाती फलंदाजी करत असताना तब्बल 11 चेंडू मध्ये 26 धाव्याची मॅरेथॉन इनिंग खेळतोय. अजून एक खेळपट्टीवर तुम्ही पाहू शकता संतोषाला त्याच्या बॅट मधून 3 चौकार एक षटकार आलेला आहे. चांगली कामगिरी संतोषची. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉल द्या. तर मॅच बॉल आलेला आहे. मॅच सुरू करा. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या आहे ती 41. 5 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. स्वप्नील पूर्णपणे आक्रमण केले. आता फलंदाज संतोष. त्यांनी संतोष एक हाती झुंज देतोय. स्कोर कार्ड हलता ठेवतोय. धावगती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बॅटमधून 3 चौकार एक षटकार आला. वैयक्तिक नॉट आउट 26 धाव्यांवर खेळत असताना चांगली कामगिरी संतोषची. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा स्वप्नील. स्ट्रायकिंग एंडला संतोष. मोठा फटका कॅच होता. चेंज ऑफ पेस केला. गती थोडीशी कमी केली. येतोय तो डॉट बॉल. शॉर्ट पिच टाकलेला हा चेंडू पण हलक्या हाताने चेंडू हाताळला. कारण माहितीये फलंदाज ताकदीने खेळतोय म्हणून इथे एक शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि गोलंदाज यशस्वी होतोय डॉट बॉल टाकण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू या सत्रातील. शॉर्ट पिच चेंडू. अजून एक उसळी घेणारा चेंडू. स्ट्राईक सोडले. स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस केले. चेंडूने प्रचंड उसळी घेतली होती पण योग्य डिसिजन. जेव्हा चेंडू फोडून पिचिंग होतो असंच काहीतरी सांगत असताना आमचे पंच संदीप बाने सर 5 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धाव फलकावर तुम्ही पाहू शकता आता 41. शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव आले. त्यामध्ये 41 धावा. 42 धाव्यांची गरज. येणारे 30 चेंडू मध्ये 42 धाव्यांची गरज. प्रति षटका 8.50 सर. लगेच टॉस करून घ्या. आमचे जयराजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेच 2 संघांमध्ये नाणेफेकी करत आहोत. तर दोन्ही संघांना विनंती आहे. विघ्नहर्ता वर्सेस संतोष 11 या दोन्ही संघाला आणि त्याचप्रमाणे त्यांचे ऑनर तुम्ही पाहू शकता. दीप सोनावणे आणि त्याचप्रमाणे विघ्नहर्ताचे तुम्ही पाहू शकतात शुभम कदम. दोन्ही ऑनर्सला देखील शुभेच्छा असतील. विघ्नहर्ता आणि संतोष 11. चला नाणेफेकी करून घ्या. 5 षटकांची मॅच असणार आहे पुढची देखील. तर दोन्ही कर्णधार आलेत का? या 11 चे आलेले आहेत. त्याचबरोबर संतोष 11 चे सुद्धा आलेले आहेत. तर दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असतील.
बेस्ट ऑफ लक असेल. एका बाजूला शॉर्ट APL लिहिलंय, एका बाजूला अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 असं लिहिलंय. तर शॉर्ट मध्ये बोललेत APL आणि नाणेफेकी जिंकली ती विघ्नार्था विघ्नार्था संघाने. आणि एक वेगळी आगळी वेगळी संकल्पना आहे. जो संघ नाणेफेकी जिंकतो त्याला आम्ही लगेचच कॉईन देतो, जो नाणेफेकी झालेला. तर विघ्नार्था संघ तुम्ही नाणेफेकी जिंकली, डिसिजन काय असेल? बॉलिंग करणार आम्ही. हां, क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर तुम्ही बघतात की सकाळचा सत्र धावा कमी होतात, काल देखील तशाच झाल्या. तर किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत रोखण्याचा आमचा मानस असेल. आणि आज ही स्पर्धा पहिल्यांदा खेळतात आहे का गेले 3 वर्ष झाले खेळतात आहे? तिन्ही वर्ष मी खेळतोय. चालेल, बेस्ट ऑफ लक. तर तुम्हाला ही स्पर्धेसाठी तर नाणेफेकी गमवले, सकाळचं सत्र आहे. प्रतिस्पर्धी संघाने सांगितलं की 40 ते 41 धावेपर्यंत तुम्हाला रोखू. तर तुमचा काय मनामध्ये टार्गेट असेल, कितीपर्यंत धावसंख्या उभार? 50-55 पर्यंत. 55. आणि फायटिंग टार्गेट असेल मी तरी म्हणेन. आणि स्पर्धा पहिल्यांदा खेळतात आहे का दुसऱ्यांदा खेळतात आहे? तर या आयोजन विषयी आणि जे आमची मॅनेजमेंट कमिटी ज्यांनी ही संकल्पना आणली आहे, गेले 3ऱ्या वर्षात ही संकल्पना तुम्ही पाहू शकतात. त्या संपूर्ण आयोजन आणि कमिटी विषयी तुम्ही काय म्हणाल? नाही, सगळे चांगले, खूप चांगले कमिटी विषय वगैरे सगळे. हरकत नाहीये. नाणेफेकी गमवले, प्रथम फलंदाजी करायची आहे. तर तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक असेल. चांगला खेळ करा आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करा. सामन्याकडे वळतोय आम्ही पुन्हा एकदा, पण तोपर्यंत ऐकतो एक सुमधुर संगीत, जे अभिनव प्रीमियर लीगच्या माध्यमातून बनवलेलं गाणं. थँक्यू. तुम्ही पाहतात अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधलं आणि आमचे संपूर्ण आयोजन कमिटी तुम्ही पाहतात की किरणजी राळे असतील, त्यानंतर जयराजजी पाटील, संदीपजी दाभेकर, नितीनजी वारीक, हरितोष कुराडे, ज्यांचा संघ आता तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय, सुनील बनगडे. आणि त्याचप्रमाणे काल संदीपजी दाभेकर यांचा संघ सर्वप्रथम क्वालिफाय झाला श्री 11 या नावाने. आणि चांगली कामगिरी राहिली मी तरी म्हणेन. त्या संघाची अवधूत मयूर उर्फ बाब्या याचं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर करणची देखील फलंदाजी खूप चांगली झाली. तिन्ही सामन्यामध्ये करणने देखील विस्फोटक अशी फलंदाजी केली. 2 सामनावीराचे पुरस्कार त्याला देखील मिळाले. एक मेडन षटक आम्ही पाहिलं, ते हर्ष यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हर्षने देखील केली. त्याचनंतर प्रितेश यांच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये 7 चेंडूवर 7 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा झाला. म्हणजे अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये झालेले हे खास वैशिष्ट्य होते. करण यांनी 3 बॉल 3 चौकार लगावले, बाबे यांनी 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले. या असे जे काही विक्रम झाले कालच्या दिवसात, हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला पहिल्या दिवशी झालेले हे सर्व विक्रम. हर्षने मेडन ओव्हर, बाब्याचं पहिलं अर्धशतक, प्रितेशच्या बॅटमधून 6 चेंडू 7 चौकार, बाब्याचे 4 बॉलमध्ये 4 षटकार आणि त्यानंतर करणचे 3 चेंडूमध्ये 3 चौकार. हे असंच विक्रम होता काल, तो कालच्या दिवसात घडला. आणि आता आम्ही सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये वळतोय. तर एक खास अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी, सूचना आहे ही. दोन्ही चारही संघाच्या कर्णधारांना ही सूचना ऐकणे गरजेचं आहे. चेंडू कधी हरवतो फुटतो पहिल्या सामन्यामध्ये म्हणजे फ्रेश मॅच मध्ये तुमच्या, तेव्हा चेंडू नवीनच देण्यात येईल. आणि त्यानंतर जर तुमच्या सेकंड मॅच चालू आहे, दुसरा राऊंड चालू आहे, त्यानंतर तुम्हाला जुने चेंडू देण्यात येतील.
तर सामन्याकडे वळतोय. धावा करायच्या आहेत त्या 42, 8.50च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. 30 चेंडू 42 धावा. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. सामन्याला सुरू होते. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता गोलंदाज हितेश आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शिवा. शॉर्ट पिच चेंडू कट करायचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल. शिवा यांनी खेळलेला पहिला चेंडू निर्धाव. तर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात की रामबीर रामबीर आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता रामबीर आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत ते शिवा. रामबीर स्ट्रायकिंग एंडवर. लगातारचे 2 चेंडू, दोन्ही चेंडू डॉट आलेत. उसळी घेणारा हा चेंडू होता. अक्कोट टप्प्याची गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे आणि कालपासून अक्कोट टप्प्याचे गोलंदाज यशस्वी झालेले आहेत. अजून एक तेज तरार चेंडू, वेगवान चेंडू, लगातारचे 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज हितेश यांनी. फलंदाजी थोडीशी चांगली झालेली आहे पण गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते. नियंत्रित गोलंदाजी होते. रामबीर ज्यांना अजूनपर्यंत खाता उघडता आलं नाहीये आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ना, पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी. संघर्ष करतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क होण्यासाठी आणि अशीच कामगिरी करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला, कारण धावा तुमच्याकडे मुबलक आहे. सकाळचा सत्र आहे. खेळपट्टी अजूनही गोलंदाजांना साथ देते. यावेळी स्लॉट मध्ये घेतला, चेंडूला टर्न केलाय ऑन साइडच्या दिशेने आणि लगावला एक संघर्षमय चौकार बॅट्समन रामबीर यांनी. क्वालिफाय होतात त्या सर्व संघांना पारितोषिक बरोबर कॅश प्राइज सुद्धा आहेत. तर प्रथम क्रमांक ज्या संघाला मिळेल त्याला 30,000 प्लस ट्रॉफी. त्यानंतर द्वितीय क्रमांक 20,000 प्लस ट्रॉफी. तृतीय क्रमांक तुम्ही पाहू शकता 10,000 प्लस ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक तुम्ही पाहू शकता 5,000 प्लस ट्रॉफी. पाचवे पारितोषिक तुम्ही पाहू शकता 5,000 प्लस ट्रॉफी आणि 6वं पारितोषिक पाहू शकता तुम्ही ते 5,000 प्लस ट्रॉफी. म्हणजे काल तर 4 संघांना तर आता हकदार झालेले आहेत. 4 संघांना प्राइज मिळेल हे निश्चितच झाले. तर आज कुठले 2 संघ या ट्रॉफीचे विजेता होतात हे पाहायला मिळेल येणाऱ्या दुपारच्या 17 पर्यंत. वलटोय मॅचच्या दिशेने यावेळी कट केलाय. अप्पर कटचा वीरेंद्र सेवक स्टाईलने मारलेला एक बेमिसाल फटका आणि धावा मिळाल्या त्या फटक्यावर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. आणि त्यानंतर शिवा यांनी दिलेला कान मंत्र तुम्ही पाहता की 2 चौकार आले आणि यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चुकी होणार नाहीये आणि फलंदाज होतोय बाद.
पहिले 3 चेंडू गोलंदाजच्या नावावर आले, त्यानंतर थोडासा कानमंत्र दिला होता शिवा यांनी, त्याचा फायदा उचलला बॅटर्स रामबीरने. 2 चौकार लगावले, एक ऑन साइडच्या दिशेने, दुसरा अप्पर कटच्या माध्यमातून येणारा हा चौकार, आणि लगेचच शेवटच्या चेंडूवर क्विक रिप्लाय दिला, फलंदाजाला बाद केलं, यश मिळवलं गोलंदाज हितेश यांनी. न्यू बॅटर मैदानामध्ये असताना डावखुरे हाताचा फलंदाज, शैलीधर फलंदाज शुभम, ज्याने गोलंदाजी करत असताना खूप चांगला षटक हाताळलं, त्यामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6 आणि 1 गडी बाद करण्यात यश देखील मिळवलं. आणि तोच बॅटर्स आता तुम्ही पाहू शकतात की नॉन स्ट्रायकिंग एंडला, प्रथम स्ट्रायकिंग एंडला येतो शिवा, एक स्टार खेळाडू मी तरी म्हणेन, सातत्याने चांगली कामगिरी राहिली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, नेहमीच अर्धशतक मारण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आता तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकतात. पहिले 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडने पाहिले, थोडासा तडपलाय, बिनपाणी मछली झालाय. बघूयात की आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संतोष, त्याने एकाकी झुंज दिली, वैयक्तिक 26 धावेचं योगदान दिलं प्रथम फलंदाजी करत असताना. योगेश आता गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतोय तो संतोष, चांगली कामगिरी केली संतोषने. बघूया आता बिग फाईट असेल 2 खेळाडूंच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला शिवा, गोलंदाजीच्या मार्कवर संतोष. राईट आर्म राउंडी विकेट, फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गरंगळत चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय, सुपर चौकार शिवाच्या बॅटमधून. मेहुल मेहुल साहेबांचं इथे आगमन झालंय, तर वेलकम आहे मेहुल साहेब. चांगला बॅकअप पाहायला मिळतोय संकेत यांच्या माध्यमातून. डीपेस्टा कव्हरच्या दिशेने आला चेंडू, धावा मिळतील 2. तर मेहुल साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर वेलकम आहे तुमचं आयोजन कमिटीकडून सहर्ष स्वागत. आले असाल तर या, आमच्या व्यासपीठावर या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. आयोजन कमिटी तुम्ही पाहू शकता, तर संदीपजी दाभेकर हे तुम्हाला इन्व्हाइट करतात आहे. तर मेहुल तुम्ही आला असाल तर या आमच्या व्यासपीठावर. कट केलाय, फ्लम्बिंग झालाय क्षेत्ररक्षक पॉइंटचा तिकडे, 1 धाव कंप्लीट, आणि बघता बघता दुसऱ्यांदा 2 धावा कंप्लीट केल्यात बॅटर्स शिवा यांनी. चांगली कामगिरी, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर संयम दाखवत असताना धावसंख्या देखील वेगाने वाढते, 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 9 चेंडू 16 धावा. मेहुल साहेब तुम्ही आला असाल तर या आमच्या VIP डाईस मध्ये. संदीपजी दाभेकर तुमचं वेलकम करतात आयोजन कमिटीच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय, इनसाइड आउटचा खेळायचा होता फटका, पण फटका फसलाय आणि बॅटर्स होतोय बाद. मोठा धक्का टीम संघर्ष 11 शिवाच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये अनुराग, गोलंदाजी खूप चांगली राहिली, 2 षटका हाताळली, 2 षटकांमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद करण्यात यश मिळवलं त्या अनुरागने. चांगली कामगिरी केली अनुरागच्या माध्यमातून. आता फलंदाजी देखील करावे लागेल. चर्चेत असलेले नाव आहे सध्या ग्रामीण कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन मधलं. पिसवली गाव म्हटलं तर अनुराग, स्वयं, संजय हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. लो फुलटॉस चेंडू होता, वायडिश मिडॉनला चेंडू गेलाय, तोपर्यंत मिल्टीन या 2 धावा. 2 ने धावगती पुढे जात असताना 18 या आकड्यावर तुम्ही पाहू शकतात. अंतिम चेंडू या षटकातील P2चं अंतिम षटक. तर मेहुल दादा वेलकम आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक आभार. आमचे आयोजन कमिटी जयराजजी पाटील आणि त्याचप्रमाणे संदीपजी दाभेकर यांच्याकडून तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. येतोय तो डॉट बॉल. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाचा खेळ एकत्रित समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 9च्या सरासरीने. 1-2 गडी बाद 18.
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. 2 गडीच्या मोबदल्यात षटक समाप्त झालं तेव्हा देखील आम्ही तुम्हाला धावा सांगितल्या आणि जेव्हा षटक चालू होतं तेव्हा पण आम्ही धावा सांगत असतो, कारण जेव्हा जेव्हा षटक संपतं तेव्हा आम्ही धावा सांगतो. जेव्हा पुन्हा एकदा नवीन षटक चालू होतं तेव्हा पुन्हा एकदा आम्ही धावा तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण डीजेला सुद्धा आम्हाला टाइम द्यायचा असतो. चांगल्या ऑपरेटरच्या भूमिकेत तुम्ही पाहिलं की प्रथमेश साऊंड, SP साऊंड प्रथमेश ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. आणि कालपासून देखील त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्यांचा देखील आम्ही धन्यवाद करतो. साऊंड SP साऊंड. स्ट्रायकिंग एंडला आता शुभम तुम्ही पाहू शकता गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो हितेश पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. संतोष तुम्ही पाहू शकता आमच्या समोरच बरोबर मिड विकेटच्या दिशेने चांगली कामगिरी राहिली या सामन्यामध्ये. संतोषची गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केलाय, फलंदाजी करताना 26 धावा नाबाद केल्यात. तर बघूयात आता पुढील चेंडूसाठी सज्ज. मोठा फटका खेचायचा होता ऑन साइडच्या दिशेने, प्रॉपर कनेक्शन नाहीये, फाईन लेगचा खेळाडू पर्यंत येतो आणि एक धाव. तर मेहुल दादा यांनी आल्या आल्याच तुम्ही बघितलं की आपलं ATM खुलं केलंय. 3 चेंडूवर 3 विकेट कॅरी केल्या, तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज मेहुल दादा यांच्या माध्यमातून देण्यात येईल. असेच जे मान्यवर असतात ते आमच्या खेळाडूंचा उत्साह वाढवतात आणि अशा मान्यवरांच्या आर्थिक निधीने नेहमीच संपूर्ण स्पर्धेला देखील तेवढेच 4 चांद लागतात. एक आर्थिक पाठबळ आम्हाला मिळतं आणि खेळाडूंचा देखील उत्साह तेवढाच वाढतो. चांगली कामगिरी कर कमिटी आमची सटासट फटाफट आहे, झटपट फटाफट. पुढील चेंडूसाठी सज्ज अनुराग, मोठा फटका खेचलाय समोरच्या दिशेने, इनफिल्डच्या डोक्यावरून प्रोटेक्शन मिळतंय. वाईडिश लॉंगॉन कडून प्रोटेक्शन पाहायला मिळालं. तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. कुठलाही गोलंदाज जर 3 विकेट्स कॅरी करत होता 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आला आमच्या मेहुल दादा यांच्या माध्यमातून. सन्माननीय व्यक्तिमत्व आमच्या VIP डायस मध्ये पाहतात तुम्ही मेहुल दादा. चांगली कामगिरी आहे अनुरागची या मॅच मध्ये, अशीच कामगिरी करावी लागेल. एकेरी दुहेरीने धावफलक खालता ठेवावा लागेल. धावसंख्या माफक असली तरी तिथपर्यंत पोहोचणं हे गरजेचं असतं आणि तसाच प्रयत्न अनुरागच्या बॅट मधून. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय आणि चेंडू चाललाय फ्लश स्लिपला भेदत अलोन द कार्पेट येतोय एक उपयुक्त चौकार. आठ धावा खर्च केल्या चौकाराच्या सहाय्याने. धावसंख्या धावफलकावर 25 या आकड्यावर. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळी स्लॉट मधला चेंडू उडवलाय, पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट. 6 धाव्यांसाठी येतोय सुपर डुपर अभिनव प्रीमियर लीग षटकार. सायने धावसंख्या पोहोचली ती 31 या आकड्यावर. अजूनही 11 धाव्यांची गरज. सामना या चौकार आणि षटकाराने पूर्णपणे खुला केलाय. फलंदाजी करत असताना संघर्ष संघाच्या बाजूने चांगला संघर्ष पाहायला मिळालाय. नावामध्ये संघर्ष आहे. अनुराग पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका, पिकअप शॉट आहे, यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय आणि चेंडूला पाठवलाय बॅक टू बॅक. लगातार चाहिए दिल मांगे मोर आया है सुपर षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार, मोठे फटके पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावर 37. 5 धाव्यांची गरज. बघूया MS धोनी स्टाईलने सामना फिनिश होतोय का. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी तर झालेत. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट.
एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता आता 39, 2 गडीच्या मोबदल्यात आणि येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज. बारा चेंडू 3 धावेंची गरज. तुम्ही पाहू शकता चांगली फलंदाजी अनुरागच्या बॅट मधून. तुम्ही पाहिले आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार च्या साह्याने तब्बल 22 या आकड्यावर खेळत असताना 7 चेंडू 22 धाव्यांची एक विस्फोटक इनिंग अनुरागच्या बॅट मधून. आणि माझं नाव सध्या चर्चेत काय, पिसोली गावामधून माझी कामगिरी नेहमीच सातत्याने चांगली होते आणि ती कामगिरी दाखवत असताना अनुराग आज पूर्णपणे स्वतःच्या खेळीची छाप सोडत असताना अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये गोलंदाजाच्या मार्कवर गोलंदाज मंगेश. 12 चेंडू 3 धावेंची गरज आहे. सामना पूर्णपणे खिशात टाकलाय. 90% सामना हा संघर्ष 11च्या बाजूने. बघूया किती चेंडू राखून हा सामना हे जिंकतात आहे. शुभम असतील स्ट्रायकिंग एंडला. स्वीप करायचा प्रयत्न, डावी एसटी सोडून गेलाय, पंच इशारा करतात ते वाईट. आता 12 चेंडू आणि 2 धावेंची गरज. किती चेंडू राखून हा सामना जिंकला जाईल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. चांगली कामगिरी. अजून एक चांगला चेंडू, स्लो ब्लॉकरचा हा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल टाकले ना तर एक चुरस निर्माण होईल, पण धावा फार कमी आहेत. 2च धावा जिंकण्यासाठी आहेत. समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. संकेत आहे चेंडूच्या खाली. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक देतील. ज्या अनुरागने 22 धावा केल्या 7 चेंडू मध्ये, त्याला सामना फिनिश करण्यासाठी संधी दिली फलंदाज शुभम यांनी. कारण त्यांना माहिती आहे अनुरागच्या धावा जर झाल्या तर निश्चितच पुढच्या सामन्यामध्ये त्याचा कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास आहे तो दुणावेल आणि त्याच अनुषंगाने सामना फिनिश करण्यासाठी संधी दिली अनुरागला. बघूया कशा प्रकारे सामना फिनिश करतोय. मोठा फटका तर खेचलाय, प्रहार केलाय आणि चेंडू गेलाय 1 धावेसाठी. बघता बघता हा सामना देखील जिंकलाय आणि चौकार आलेला आहे. तो चौकाराच्या सहाय्याने सामना जिंकलाय. तर मी मेहुल दादा यांना विनंती करतो, लगेचच सामनावीराचा पुरस्कार आम्ही मेहुल दादा यांच्या शुभ हस्ते देतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नेहमीच राजासारखं मोठं मन आहे त्यांचं. कुठल्याही स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहतात. तर एक गडी बाद केला गोलंदाजी करत असताना आणि त्यानंतर फलंदाजीला आलेला तो फलंदाज अनुराग. चांगली कामगिरी केली आणि तोच ठरला या सामन्यातील सामनावीर. वेल प्लेड अनुराग. तर लगेच सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, मेहुल दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेच सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. अनुराग